हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. रोज रोज पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळले आहेत. काहीतरी वेगळा हवा आहे. मग बनवा नाही सोया चंक्स पराठे खूप छान होतात. आणि सोया भाजी ही खाऊन जर मुले कंटाळले असतील तर ही प्रोटीनयुक्त सोया पराठा नक्की बनवून द्या. खूप छान होतात आणि चवीलाही अप्रतिम होतात. तुम्ही इथे पाहू शकताय किती सारण कडेपर्यंत आपल्या पराठ्याला गेलेला आहे आणि चवीलाही तितकंच अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही दहीबरोबरही देऊ शकता किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून खोबऱ्याच्या चटणीबरोबरही देऊ शकता. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. इथे ना मी छान असं गव्हाचंच पीठ आहे बरं का. ह्याच्यामध्ये कोणताही मैदा वापरला नाही आहे मी. गव्हाच्याच पिठाचे आज पौष्टिक असे मुलांना सोया चंक्सचे पराठे टिफिनसाठी बनवून देणार आहे. कारण की आज आहे महिना अखेर आणि महिना अखेर म्हटलं ना तर मुलांची 1पर्यंतच शाळा आहे. एका मुलगीची आहे ती 12:30पर्यंत आहे आणि मोठ्या मुलगीची आहे ते 1पर्यंत आहे. म्हणजे 1ला स्कूल त्याची सुटते आणि 1:30पर्यंत 1:30 पावणे 2पर्यंत तो घरी येतो. त्यामुळे टिफिनसाठी म्हणून आज म्हटलं नाश्त्याला काहीतरी वेगळं देऊ आणि आमच्याही घरी म्हणजे पोटभरीचा मुले नाश्ताही खाऊन जातील. त्यामुळे म्हटलं छान असे सोया चंक्सचे पराठे बनवू. त्याच्यासाठी 1 वाटीना मी सोया चंक्स भिजू घातले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडं मीठ आणि थोडीशी आपलं तेल असतं ना 1 चमचा ते घालून जसे आपण चपातीला कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने कणिक मळायची आहे बघा. थोडं लागेल तसे पाणी घेऊन ना छान अशी कणिक जसं आपण चपातीचा डो मळून कसं ठेवतो त्याच पद्धतीने ही कणिक ही एक 5-10 मिनटं मळून ठेवायची बरं का. आता कणिक ही छान अशी मळून झालेली आहे. मी 1-5 मिनटं झाकण देऊन ना ह्याला साईडला ठेवून देते आणि तुम्ही ही नक्की मुलांना आवर्जून हे सोया चंक्सचे पराठे बनवून द्या. खूप छान होतात. माझ्या मुलग्याला तरी खूप आवडले आणि सोयाची भाजी जर खाऊन सारखे जर कंटाळे असतील तर नक्की हे बनवून द्या. इथे ना मी सकाळीच म्हणजे तुम्हाला दाखवायचं राहिलं 1 वाटी गरम पाण्यामध्ये 1 वाटी सोया चंक्स आणि थोडंसं मीठ घालून ना भिजू घातले होते जेणेकरून लवकर मुलांच्या टिफिनसाठी होईल म्हणून. कारण की 8:30ला तर मोठा मुलगा जातो आणि नाश्त्यासाठी पण आज मी हेच बनवणार होते आणि टिफिनसाठीही हेच बनवणार होते. त्यामुळे ना पाण्यामध्ये एका पाण्याने स्वच्छ धुवून दुसऱ्या पाण्यानेही ना ह्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आणि ज्याच्यामध्ये मीठ का घालावं तर आळणीपणा असतो ना ते सोया चंक्सला आळणीपणा येत नाहीत आणि चवीला अप्रतिम होतात. त्यामुळे गरम पाण्यामध्ये भिजू घालतावेळी 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही मीठ वापरू शकता. आता पहा इथे मी 2 पाण्याने स्वच्छ असे सोया चंक्स धुवून घेतलेले आहेत. आता हे सोया चंक्स ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि छान असं ह्याला ना बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे असं काही पेस्ट पूर्ण बनवायची नाही आहे. फक्त असं म्हणजे जसं चुरा असतो ना त्या पद्धतीने ह्याला बनवायचं आहे. आता ह्याच्यामध्येच ना लसूण आणि ओली मिरची टाकते. ओली मिरचीचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे कारण की मुलांना देणार आहे त्यामुळे. आणि माझी मुले ना थोडी तिखट कमी खातात बरं का. त्यामुळे ओली मिरच्याने आता पाहू शकता इकडे मी छान असं मिश्रण जसं आपण खिमा करतो त्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद, माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे बरं का. इथं धना जिरा पावडरही टाकलेली आहे आणि लाल तिखटही टाकलेलं आहे. त्याबरोबर ते बाइंडिंग छान यावं म्हणून 2 चमचे बेसन टाकलेलं आहे. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. जसं अर्धा लिंबू पिळल्यामुळे काय होतं चटपटीतपणा येतो आणि खूप छान लागतात. आता हे ना 1-5 मिनटं ना मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे 1-5 मिनटं. छान असं म्हणजे जे बाइंडिंग असतं ना बेसन म्हणा किंवा सर्व मसाले ह्याला छान असे लागले गेले पाहिजेत. आता इकडे ना आपले बाइंडिंग ही करून झालेला आहे आणि थोडी गडबड ही आहे. त्यामुळे ना असं आपण पोळीचा डो कसा बनवतो पुरणाच्या त्या पद्धतीने बनवायचं आहे. आणि आता हे सारण आहे ना ते मी घेते इकडे कणकीमध्ये आणि व्यवस्थित मॅश असं म्हणजे पुरणाचा गोळा कसा आपण दाबून व्यवस्थित भरतो त्या पद्धतीने भरायचा आहे. थोडंसं जो चुरा असतो तो हाताला लागतो त्यामुळे थोडासा पिठामध्ये हात बुडवून घेऊन ना ह्याला वरून असं पीठ लावून जसं आपण पुरणाचा हे कसं डो बनवतो त्या पद्धतीने बनवून ना छान असं हे करायचं आहे. पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने ना व्यवस्थित अंगठ्याच्या साहाय्याने ह्याला जे सारण असतं ना ते पसरवून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं आपला पराठा व्यवस्थित लाटला जातो. कुठेही फुटत नाही. थोडा फुटेल परंतु जास्तही फुटत नाही. आणि फुटतो ते पण कशामुळे एकंदर जर आपला
सोया चंक्सचा तुकडा ते जर जास्त मोठा असेल किंवा हे असेल तरच फुटला जातो. इथे पहा, इथे थोडंसं ना मोठा आहे तुकडा बरं का, त्यामुळे तिथं थोडंसं फुटलं गेलेलं आहे. आणि छान असा हलक्या हाताने ना लाटून घ्यायचा आहे. जेवढा होता होईल तेवढा पातळ छान असा आपला पराठा लाटायचा आहे. आता इथे पाहू शकताय छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे. मी आता ही छान असा तव्यावरती टाकून देते बरं का. तुम्ही पाहू शकताय छान असा पराठा आपला साईडून पातळ कडेने लाटून घ्यायचा आहे बरं का. आणि जेवढं होता होईल तेवढं खरपूस असा आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. जेणेकरून काय होतं, आपण गव्हाच्या पिठाचे जसं चपाती हे करतो ना त्याच पद्धतीने, परंतु हा थोडंसं जाडसर असल्यामुळे ना खरपूस असं भाजून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता. मी थोडंसं तूप वापरलं आहे. तुपाने ना खरपूस असे हे पराठे ना भाजून घ्यायचे आहेत. आणि मुले जर तुमची सोया चंक्स ते खायला जर नाकं मुरडत असतील ना तर नक्की बनवून द्या, खूप आवडीने खातील. आणि ह्याच्याबरोबर आवर्जून ना खोबऱ्याची चटणी द्या. म्हणजे कोणती आपण जी इडली डोश्याला खोबऱ्याची चटणी वापरतो ती नव्हे, तर लाल म्हणजे चटणी वापरून आपण सुक्या खोबऱ्याची चटणी वापरतो ना ती वापरून द्या, कारण की खूप छान होतात. माझ्या मोठ्या मुलग्याने तर त्या चटणीबरोबरच हे पराठे खाल्लेले आहेत आणि तो स्कूललाही घेऊन गेला आहे आणि खाऊनही गेला आहे. या पद्धतीने ना खरपूस असे पराठे, सर्व पराठे भाजून घ्यायचे छान असे. मावशीने सांगितलं होतं स्टीलचं ताट वापर, त्यामुळे इथून पुढं स्टीलचं ताट नक्की वापरते, कारण की मावशींचं पटलंही मला. कारण की कसं होतं ना, गार म्हणजे गरम असतं आणि प्लॅस्टिकच्या ताटामध्ये ठेवणं बरोबर नसतं. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्या मीनाक्षी मावशीने मला सांगितलं की स्टीलच्या ताटामध्ये आरती पराठे काढत चल, त्यामुळे मग स्टीलचं ताट घेतलेलं आहे. या पद्धतीने ना मी सर्व पराठे भाजून घेते. इथे पाहू शकता इकडे पराठा बनवूनही झालेला आहे. आणि आता म्हटलं दुसराही पराठा तुमच्याबरोबर छान असा शेअर करू. पाहू शकताय तुम्ही किती छान असे आपले पराठे छान भाजले गेलेले आहेत. थोडं थोडं तूप लावून ना मी व्यवस्थित भाजून घेते. तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल, काही हरकत नाही. परंतु तूप मुलांना देता होईना थोडंसं का असेल ना तुपाचं प्रमाण वापरा, कारण की इतर वेळेला मुले आत्ताचे काय झाले आहेत थोडं तूप ते खायला म्हणजे असं हे करत आहेत. परंतु माझी मुले खातात म्हणून मी प्रत्येक वेळेला तुपामध्येच भाजून देते त्यांना. चला तर मग छान असे पराठे आपले तयार झालेले आहेत बरं का. तुम्ही बघू शकता किती छान असे पराठे, मऊ लुसलुशीत पराठे तयार झालेले आहेत. आणि नाश्त्यासाठी हे आमच्यात आज हेच होतं. त्याबरोबर इथे मी खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला दही हवा असेल तर खाऊ शकता, दही बरोबर आवडत असेल तर दही बरोबरही खाऊ शकता. चला तर मग इथे तुम्हाला एक पराठा दाखवते बरं का. तुम्ही पाहू शकता इथे किती कडेपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे इथे आणि छान असे मऊ लुसलुशीत आपले पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही तर खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता. चला तर मग व्हिडिओ आवडला तर जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते